हॅलो नमस्कार, मी रंजना होमकुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आता मस्त सुरुवात झालेली आहे थंडीची। तर थंडीमध्ये मेथीची ताजी भाजी मार्केटला यायला सुरुवात झालेली आहे। तर इथे मी आज मेथीची भाजी बनवणार आहे, रस्सा भाजी। तर यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 वाटी शेंगदाणे आहेत। हे भाजलेले शेंगदाणे आहे। मी शेंगदाणे भाजून ठेवते म्हणजे ते खराब होत नाही। महिन्याभराचे शेंगदाणे मी इथे भाजून ठेवत असते। तर 1 वाटी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। थोडीशी इथे कोथिंबीर आहे। एक अर्धा टीस्पून इथे कच्चे जिरे आहेत। इथे 5-7 लसणाच्या पाकळ्या आहे आणि 5 ते 6 इथे स्पायसी हिरवी मिरची आहे। तिखट आहे भरपूर ती। तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता। तर ते तुकडे करून मी भाजून घेतलेले आहे। मिरचीचे तुकडे केल्यानंतर भाजले तर ती उडत नाही म्हणून ते जास्त वाटतात। 5 ते 6 त्या मिरच्या आहेत। तर सर्वात आधी मला इथे हे वाटण छान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पाणी घालून मी इथे व्यवस्थित वाटून घेणार आहे। पाणी टाकून व्यवस्थित बारीक इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर आता इथे एकीकडे भाजीला फोडणी द्यायची आहे। हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही इथे लाल मिरची सुद्धा वापरू शकता, फक्त तीही छान भाजून घ्यायची आहे। तीही भाजी छान लागते हिरवी लाल मिरचीची। तर एकीकडे मी भाजीला फोडणी घालायला घेते। इथे मी 2 ते 3 टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। अर्धा टीस्पून इथे जिरे घातलेले आहेत मी। थोडासा अगदी चिमटभर हिंग आहे। मेथी स्वच्छ साफ करून आणि मी इथे व्यवस्थित कापून घेतलेले आहे। यामध्ये इथे टोमॅटो घालून घ्यायचे। आपल्या भाजीला जराशी वाफ बसलेली आहे। हे बघा थोडीशी भाजी आपली कमी झालेली आहे। इथे आता या वाटणामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला वाटण या भाजीमध्ये टाकायचं आहे। इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे पाणी घालायचंय। ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर ही भाजी खूप छान लागते। हळद या भाजीला घालत नाहीत म्हणून इथे मी हळद वापरलेली नाही। थोडासा हिंग फक्त टाकलेला आहे। तर इथे मला ही जास्त भाजी पातळ करायची नाहीये। तर इथे आता मी मीठ घालून घेणार आहे। इथे मी पतंजलीचं सेंधव मीठ वापरते, साधं मीठ मी जेवणामध्ये वापरत नाही। तर इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे। आणि ही भाजी आपल्याला जास्त वेळ शिजवायची नसते कारण पटकन शिजल्या जाते। अगदी एक मोठी उकळी आल्यानंतर इथे मी गॅस बंद करून हे बघा इथे छान आपली उकळी आलेली आहे भाजीला। इथे आपली शेंगदाण्याचं वाटण लावलेली मेथीची रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे। इथे मी आता गॅस बंद केलेला आहे। मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते। माझ्या रेसिपी बघण्यासाठी होमकुक रंजना चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आजची मेथीची भाजी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका। भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता। बाय बाय। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।